नमस्कार मित्रांनो, जर तुमचेही स्वप्न असेल इंडियन एअर फोर्स जॉईन करायचं, भारतीय वायुसेना यामध्ये भरती व्हायचं, तर आज तुमच्यासाठी मी जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। ही भरती इंडियन एअर फोर्स मार्फत निघालेली आहे। चला तर मी या भरतीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण या व्हिडिओमध्ये या भरतीसाठी लागणारे क्वालिफिकेशन काय असेल, वयोमर्यादा काय असेल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। अशाच आपण भरत्या आपल्या चॅनलवर येत असतात आमच्या चॅनलवर। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या मराठी मोल्याचा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की महाराष्ट्रात जेवढ्या पण भरत्या होतील, ऑल इंडिया जेवढ्या भरत्या होतील तेवढ्या आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसतील। आणि महाराष्ट्रातील जे नवीन योजना येतील, सरकारी योजना येतील, सरकारी भरती येतील, ते सर्व आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मी आज आत्ता मला या भरतीबद्दल संपूर्ण डिटेल्स देतो। ही जाहिरात, ही PDF आहे, ही इंडियन एअर फोर्स मार्फत आपल्यापर्यंत आलेली आहे। ही संपूर्ण जाहिरात मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। चला तर या जाहिरातीमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर यामध्ये लागणारे एलिजिबल ऑफ क्रायटेरिया, आपले एज्युकेशन डिटेल्स काय असेल, सिलेक्शन कसे होईल, जी संपूर्ण डिटेल्स या PDF मध्ये दिलेली आहे। आता मी तुम्हाला सांगतो ही डिटेल्स काय आहे। तर पहिला पॉइंट येतो, यामध्ये वेकेन्सी काय असेल, त्यामध्ये एक वेकेन्सी एअरमॅन ट्रेड मेडिकल असिस्टंट। ही भरती मेडिकल असिस्टंट इनटेक 02-2027 या पदासाठी होणार आहे। तर यासाठी लागणारी शारीरिक पात्रता, एज्युकेशन क्वालिफिकेशन हे आपण जाणून घेऊया। यासाठी लागणारे एज्युकेशन क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता ही 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण पाहिजे। 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश एवढी पाहिजे, किंवा 50% गुणांसह डिप्लोमा किंवा BSc फार्मसी केले असेल तरी चालेल। यासाठी ही शैक्षणिक पात्रता असेल, एज्युकेशन डिटेल्स असेल, एज्युकेशनल क्वालिफिकेशन ही राहील। यासाठी तुमची शारीरिक पात्रता उंची 152.5 सेमी आणि छाती 77 सेमी एवढी असायला पाहिजे। तर यासाठी तुमची एज लिमिट, तुमची वय मर्यादा काय असेल या भरतीसाठी, तर या भरतीसाठी तुमची वय मर्यादा ही जन्म 1 जुलै 2006 ते 2 जुलै 2010 दरम्यान असावा। म्हणजे तुमचा जन्म 1 जुलै 2006 आणि 2 जुलै 2010 या दरम्यान यांच्यामध्ये तुमचा जन्म येत असेल तर या भरतीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। त्यासाठी तुमची मेडिकल असिस्टंट डिप्लोमा किंवा BSc फार्मसी झाली असेल तर अविवाहित, जन्म 2 जुलै 2003 ते 2 जुलै 2008 दरम्यान असावा। विवाहित असाल तर जन्म 2 जुलै 2003 ते 2 जुलै 2006 दरम्यान असावा। अविवाहितसाठी 2 जुलै 2003 आणि 2003 ते 2 जुलै 2008 एवढा असावा। आणि विवाहित असाल, लग्न झालेलं असाल तर जन्म 2 जुलै 2003 ते 2 जुलै 2006 दरम्यान असावा, की एवढं तुमचं वय मर्यादा पाहिजे। त्यासाठी तुम्हाला वेतन, उमेदवाराने पदासाठी वेतन मिळणार त्यासाठी दिले PDF जाहिरातीमध्ये तुमचं वेतन असेल। अर्ज शुल्क, फॉर्म आपण ऑनलाईन भरू, त्याची शुल्क 550 प्लस GST काहीतरी असेल। यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्जाची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही येथे जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता। आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 जुलै 2026 एवढी आहे, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा, ओके। आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, की 26 जुलैपर्यंत ही लास्ट तारीख असणार आहे। त्यासाठी तुमची निवड परीक्षाद्वारे होईल। परीक्षा 22 किंवा 23 सप्टेंबर 2026 मध्ये होईल। या डेटला तुमची परीक्षा होणार आहे। मी सविस्तर माहिती, अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज आणि अधिकृत वेबसाईट हे सर्व तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्हाला बघायला भेटेल। तर ही माहिती नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा
ज्याच्याकडे वडील पात्रता आहेत, जेणेकरून ज्यांना सरकारी नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरतीसाठी तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजना अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशाच माहिती आपल्या चॅनलवर बघायला भेटेल.